नेहमीच चांगली भूमिका त्यांची पाहायला मिळाली आणि एक युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम नेहमीच मयूर तडकरी साहेबांनी केलं, ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा सेना भगवा चषक आपण पाहतो, पहिला सामना पहिला दिवस या स्पर्धेचा. जे प्रेक्षक युट्यूबला जुळलेत पंचांचा इशारा येतोय, चला खेळायला सुरुवात करूया पहिल्या सामन्याला. आणि पहिल्या ओव्हरला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळेल दोन फलंदाज आघाडीचे पाहायला मिळतात. एका बाजूला जर पाहिलं तर विनायक आणि प्रफुल्ल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सुरेश शिंदे यांचे देखील आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिला बॉल या ठिकाणी पडतोय, पहिला सामना आणि पहिला दिवस. 9:58 पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळाला. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, अंगलट आली असती ही धाव, परंतु चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं, थांबवलं, एकही धाव मात्र मिळत नाहीये. सुरुवात चांगली केली हर्षने. टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे आणि तोच प्रयत्न हर्षचा असेल, कारण एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी नेहमी त्याची पाहायला मिळते. पहिलाच बॉल जर पाहिला तर चांगला होता, बॅट्समनला त्या ठिकाणी पाहायला थांबवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला आणि कोणतीही धाव मात्र पहिल्याच बॉलवरती आलेली नाहीये. हर्ष अडसूळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. अडवा बॅटना ऑन साईडला फटका खेळाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगला बॉल अडवलाय. शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता, बॉल अडवला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, चुकीच्या दिशेने थ्रो आणि त्याचाच फायदा घेतलाय. दुहेरी धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता श्रीगणेश झालाय 2 धावेने. 2 बॉल आणि 2 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. हर्ष अडसुळे या गोलंदाजाचं जर पाहिलं तर आपण सुप्रीमो चषकामध्ये देखील आपल्याला उमेश 11 या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. अगदी दांडा कोळीवाड्याचं नाव त्याने नेहमीच आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर नेहमीच चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याचं पाहायला मिळतं. तो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. मालिकावीर मागील स्पर्धा याच मैदानामध्ये पार पडली होती. अष्टपैलू खेळाडू फटका फसला या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला आहे आणि त्याला क्लिअर केलंय. पहिला षटकार या स्पर्धेचा पाहायला मिळतोय, भगवा षटकार ठोकतोय फलंदाज. जी पाहायला मिळते हर्ष अडसूळची आपण जर पाहिलं तर 2 बॉल त्याने डॉट टाकले. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू, त्याने हर्षचे चांगले मित्र देखील आहेत. 2 षटकार आले, त्या षटकामध्ये पॉवर प्लेचा फायदा मात्र या ठिकाणी घेतोय विनायक. हा बॉल आता चांगला आहे, सन्मान दिलाय, पॉईंटच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक सिंगल घेतले, क्विक सिंगल, एक चोरुटी धाव घेतली. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली आहे, 2 षटकार आले आणि सुरुवात तर मात्र तर या आत्ताच्या घडीला पाहिलं तर सध्याच्या घडीला श्रीराम मित्र मंडळ या टीमची पाहायला मिळते, कारण पहिलं षटक संपले आणि पहिल्या ओव्हरनंतर धाव फलकावरती 15 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्यात. पंधरा धावा पहिल्या षटकामध्ये, कारण 2 षटकार ठोकले त्या ठिकाणी जर पाहिलं तर विनायकच्या बॅटमधून. आणि विनायकने 6 बॉल खेळत असताना 15 धावा त्याने बनवल्या वैयक्तिक देखील. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 3ही पंच संकेत चव्हाण, अजित म्हात्रे, प्रमोद कांबळे सरांना 3ही पंचांना आपण पाहणार आहोत या पंचांच्या भूमिकेमध्ये. पुढचा सामना असणारे या स्पर्धेमधील दुसरा सामना त्यांना देखील वेळ देण्यात आली आणि 4 षटकं संपल्यानंतर, पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण टॉस त्यांचा देखील करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीम सज्ज राहा.
आपली प्लेइंग 11ची लिस्ट देखील घेऊन आपण सज्ज राहायचं आहे. मरोवाई विरुद्ध SMCC या दोन संघादरम्यान दुसरा सामना असणार आहे. पाटीलपाडा क्रिकेट क्लब कैलासवासी विलास पेलू यांच्या स्मरणार्थ युवा सेना भगवा चषक स्पर्धेचा पहिला दिवस सन्माननीय श्री युवा सेना शाखाध्यक्ष राहुल तुर्बाडकर साहेब आणि शिवसैनिक समीर महाबदी या स्पर्धेच्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाटीलपाडा क्रिकेट क्लब अगदी दांडा कोळीवाड्यामध्ये म्हटलं की पाटीलपाडा हे देखील नाव चर्चेचा विषय आणि पाटीलपाडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून असणारं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं युवा सेना भगवा चषक. आणि वातावरण देखील जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आपण झेंडे पाहतोय. भगवामय वातावरण या ठिकाणी करण्यात आले आणि ही स्पर्धा दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका खेळलाय. कार्पेटच्या साईडने डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती हर्ष आलाय. चांगल्या दिशेने फेकी देखील राहिली त्याची. चांगली फिल्डिंग केली आहे. एकच धाव दिली. एके धावेवरती थांबवलं. एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 16 या आकड्यावरती. रुपेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू रुपेश देखील दांडा चॅम्पियन्स लीगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला, परंतु संघ पराभूत झाला दोन्ही मॅचमध्ये. परंतु आज संधी असणारे रुपेश यांच्याकडे देखील आपल्या टीमसाठी चॅम्पियन्स लीग आपण पाहिली त्यामध्ये ऑप्शन प्रकारे खेळाडू पाहायला मिळाले होते, परंतु आपापले संघ आज या ठिकाणी घेऊन उतरलेत प्रत्येक टीम. हा चेंडू ऑफ टर्मच्या बराच बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. सांगितलंय की एक्स्ट्राची धाव पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेतील पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या खात्यामध्ये देखील वाढ होते. संघाची धावसंख्या 17वरती जाऊन पोहोचते. 17 धावा धावफलकावरती टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला किंग उद्धवच्या माध्यमातून आणि बॅटिंगसाठी श्रीराम मित्र मंडळ या टीमला आमंत्रित करण्यात आले. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारली जाते. त्यांच्या कर्णधाराने सांगितलं की आम्ही 50 ते 60 धावा बनवण्याचा प्रयत्न 4 षटकामध्ये करू आणि त्याच दिशेने वाटचाल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. स्वतः गोलंदाज रुपेश चेंडूवरती जातोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावे देखील प्रयत्न केलाय. तिसऱ्या धावेचा होतोय का प्रयत्न, परंतु फिल्डिंग चांगली राहिली आहे. 2च धावांवरती थांबवलंय. 2 धावा आल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाऊ शकला असता, परंतु कॉलिंग चांगलं दिलं विनायकने आणि फलंदाजी करणारा आपण जर पाहिलं तर प्रफुल्ल ह्याच्या बॅटमधून 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. एकेरी दुहेरी धावा या षटकामध्ये. रुपेश अद्यापही मोठा फटका खेळण्यामध्ये त्याला थांबवलं गेले दोन्ही बॅटर्सला. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पहिलं षटक महागडे ठरलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कर्पूस समाचार घेतला आणि आता या मॅचमध्ये आपण तर पाहतो या ओव्हरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न रुपेशचा असणार आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र फॉलिंग स्वीप खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. स्क्वेअर लेगला बॉल अडवला तर गेलाय. दुहेरीचा प्रयत्न देखील करण्यात आलाय. तिहेरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. त्या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आता 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 21 धावा धावफलकावरती. एक 40-45 धावा देखील जरी केल्या तरी नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं आणि ते तुम्हाला करावं लागेल. दोघांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी 21 धावांची बिनबाद 21 धावांची भागीदारी. आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय, आघाडीचे बॅटर्स आपण पाहतोय विनायक आणि प्रफुल्ल या दोघांच्या माध्यमातून, परंतु प्रफुल्लच्या बॅटमधून अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये. हा चेंडू स्क्वेअर कट पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक गलीमधून पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताय, परंतु बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. पहिला चौकार प्रफुल्लच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतोय. 25 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागणार आहे आणि चांगली बॅटिंग करताय दोन्ही बॅटर्स देखील. चांगल्या चेंडूला सन्मान आणि चुकीच्या चेंडूवरती फटकेबाजी होतीये मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्सकडून. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु मोठा फटका आलेला नाही. या डीपमधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय. एक सिंगल. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. एक धावे आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले. 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं आयोजन आपण पाहतोय. अगदी हे मैदान जर पाहिलं तर झाडी होती या मैदानामध्ये आणि मयूर तरकरी यांनी सर्व आपल्या टीममेट्सला घेतलं, सर्व मेंबर्सला, सर्व सदस्यांना घेऊन एक चांगलं मैदान करण्याचा प्रयत्न झाला आहे. पुढच्या वेळेची दांडा चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा पुढच्या वर्षी जेव्हा येईल त्यावेळेला
सांगितलं की आणखीन चांगला देण्याचा प्रयत्न करू, युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही करू आणि तेच सध्याच्या घडीला नेहमी पाहायला मिळते. दांडा चॅम्पियन लीग देखील आपण पाहिली, त्याच्यानंतर दांडा प्रीमियर लीग देखील होते. आता ही तिसरी स्पर्धा आहे या वर्षातील भगवा युवा सेना भगवा चषक. 25-26 जानेवारीला देखील ही स्पर्धा तुमच्या भेटीला येईल मयूर तरकरी यांच्या माध्यमातून. बऱ्याचशा स्पर्धामध्ये क्रिकेटच्या आणि क्रिकेट वेळ हे व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि हा विभाग देखील तेवढंच क्रिकेटसाठी. खार म्हटलं की खार जिमखान्यातून बरेच खेळाडू, खार प्रीमियर लीग देखील आपण पाहतो. परंतु हा बॉल जर पाहिला तर अगदी समोरून निघून गेला, नाकाजवळून निघून गेला, विकेट किपरच्या दिशेने डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होती. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती, म्हणजे 13च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात. या षटकामध्ये एक चौकार आला, 11 धावा खर्च केल्या. रुपेश यांनी पहिल्या षटकामध्ये 15 होत्या. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 11 धावा आल्यात. वन लव फोटोग्राफी यांचं देखील आगमन या ठिकाणी आपण होत असताना पाहायला मिळते. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून फोटोग्राफी दांडा चॅम्पियन्स लीग स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. ते अगदी चांगलं फोटोग्राफी त्यांनी कव्हर केली होती. आज देखील सज्ज झालेत, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. वन लव फोटोग्राफी. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना किंग उद्धव विरुद्ध श्रीराम क्रीडा मंडळ या 2 बलाढ्य संघादरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. पहिल्या विकेटसाठी भागीदारी 26 धावांची तर झाली आहे, परंतु येणारे 2 षटकं देखील महत्त्वाचे असणार आहेत. चला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल पाटील गोलंदाजी मार्कवरती. चला, दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज राहा दोन्ही टीम. मरुआई विरुद्ध SMCC. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. मरुआई विरुद्ध SMCC दोन्ही टीम आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आणि आपले सर्व खेळाडू देखील घेऊन सज्ज राहा, कारण एक चांगलं शिस्तबद्धता म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आपण पहिलाच सामना पाहिला, दोन्ही टीम लेट आल्या. ज्या रिपोर्टिंग टाईम दिला होता त्या वेळेत पोहोचू शकल्या नाही. आयोजकांच्या माध्यमातून षटकं लगेच कमेक्ट करण्यात आली आहे. दोन्ही टीमला त्याचा फटका बसलाय. 4 षटकांचा सामना, पहिला सामना. तर गोलंदाजी मार्कवरती तिसरं षटक घेऊन विशाल पाटील. पहिलाच बॉल, बॅटची कडा घेतली, गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, चुकी झाली, बॉल सीमारेषा ओलांडतोय, जातोय बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असं तर विकेट आली असती, परंतु बॉल सरळ निघून गेला हातामधून आणि 4 धावा आल्या. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. प्रफुल्लच्या बॅटमधून हा चौकार, बॅटची कडा घेतली होती. विकेटची संधी मिळाली असती आणि ती संधी मात्र गमावली आहे. पुढचा बॉल विशाल पाटीलचा, कमी गतीने टाकलेला बॉल, पायावरती ब्रश झालाय, धाव घेण्याचा प्रयत्न, ही धाव देखील अंगलट येऊ शकली असती परंतु बचावलेत. पुन्हा एक कॉलिंग चुकीच्या पद्धतीने होतं आणि 2 खेळाडूंमध्ये हे कॉलिंग आपण पाहायला मिळालं, ताळमेळ पाहायला मिळाला नाही आहे. परंतु एक धाव लगेचच पूर्ण करण्यात आली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एक सिंगल लगेचच चोरटी धाव म्हणावी लागेल आणि केली धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाते. 31 धावा धाव फलकावरती. 5 धावा खर्च केल्यात पहिल्या 2 बॉलवरती. कमी गतीने चेंडू हाताळतोय विशाल पाटील, ही खासियत आहे गोलंदाजाची. परंतु पाहाव्या पुढचे चेंडू कशा प्रकारे असतील. प्रफुल्ल आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कमी गतीने आता फटका फसलाय, चेंडू हवेत, विकेटची संधी आहे, कॅच होईल का पाहावं लागेल. परंतु 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते. झेल मात्र काही झालेला नाहीये. 2 धावा लगेचच पूर्ण केल्यात. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता आणि प्रफुल्लला या ठिकाणी परतावं लागेल. पहिला धक्का बसतोय श्रीराम क्रीडा मंडळ या टीमला. धक्का, प्रफुल्ल बाद.
उद्धव नवीन बॅटर. दक्ष भिका बॅटिंगसाठी. विशाल पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. हा देखील कमी गतीने टाकलेला बॉल यावरती देखील आता थांबवलं गेलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे विशाल पाटीलची. चारही चेंडू आपण पाहिले विशाल पाटीलचे अगदी चांगल्या प्रकारे त्याने हाताळले. एक चौकार आला चुकीच्या पद्धतीने मिस फिल्डिंगच्या रूपात, परंतु त्याच्यानंतर ते तीनही चेंडू चांगले हाताळलेत. चांगली गोलंदाजी करतोय विशाल पाटील. कमी गतीने चेंडू हाताळतोय. लेग ब्रेक ऑफ ब्रेक त्याचे पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील पहा जास्तीचे सफल झाले, परंतु बॉलने वळण घेतलं आणि पुन्हा एकदा विनायकला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. लगातारचा दुसरा चेंडू डॉट येतोय. या षटकातील तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. चला टॉससाठी दोन्ही टीम मरुआई SMCC दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा आणि टॉस बॉक्समध्ये लगेच जॉईन व्हा. नेक्स्ट मॅच 4 षटकं संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये पहिला डाव जसा संपेल तसा टॉस केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना आली आहे. पुढचा बॉल कमी गतीने टाकलेला हा ओव्हर पिच होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग थोडेसे फंबल झाले. लगेच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु चांगलं कॉलिंग विनायकच्या माध्यमातून देण्यात आलं. एक सिंगल आली. एकेरी धावेच्या मदतीने तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. त्या पहिल्या षटकात आल्या 15, दुसऱ्या षटकात आल्या 11 आणि या षटकामध्ये 8 धावा आल्या. 8 धावा या षटकामध्ये आल्या. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती जर पाहिलं तर 39 धावा धाव फलकावरती आहेत. चौतीस झालाय. माफी असावी, आमचे गुणलेखक थोडेसे त्यांच्याकडून चुकी झाली. 34 झाल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 15 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. 34 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा येणारे शेवटचं षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये पाहूया आपण कोणाला आमंत्रित केलं आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर चौथं षटक आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गणेश. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेश. आणि जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी गणेशची देखील तांडा चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. आपल्याला पाहायला मिळतात आता किंग उद्धव या संघाच्या माध्यमातून मरुआई किंग हा संघ देखील आपल्याला नेहमीच चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. किंग उद्धव देखील आणि किंग उद्धव हा संघ जर पाहिला तर उद्धव तरकरी आज नाही आहेत आणि त्यांच्या नावाखाली ही टीम आपल्याला पाहायला मिळते. किंग उद्धव. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा. पाटीलपाडा क्रिकेट क्लब यांचं आयोजन पाहायला मिळते. अगदी चांगली स्पर्धा या वर्षीची आणि या हंगामातील ही स्पर्धा 2025 मधील आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटनं लेग ब्रेक पाहायला मिळाला. तिकडे चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दोन्ही खेळाडू आणि त्यांच्या मधोमध चेंडू निघून जातोय सीमारेच्या पलीकडे. ते पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, परंतु या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. संघाची धावसंख्या आता पुढे जाते 38 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय. 38 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल
कमी गतीने फुल टॉस घेतलाय बॅट वरती. क्षेत्ररक्षक आहे तिकडे लॉंग ऑनला, कोणतीही चुकी करणार नाहीये. टिपलाय, झेल संपलाय. विनायकचा देखील खेळ, धक्का बसतोय दुसरा. विनायक बाद. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर विकेट मिळवले. फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळला होता, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक करणारा विशाल त्याच्या हातामध्ये झेल टिप देण्यात आला. त्याने चांगला झेल टिपला. आणखीन एक धक्का श्रीराम क्रीडा मंडळ या टीमला देण्यात आला. श्रीराम विरुद्ध किंग उद्धव या दोन संघादरम्यान हे मॅच आपला पाहतोय. पहिला सामना आजच्या दिवसातील स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पाटीलपाडा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून, श्री राहुल तुर्बाडकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आणि पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर गणेशला एक विकेट मिळाली आहे. एक चौकार आला पहिल्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. हा बॉल देखील चांगला आल्या फटका खेळाय. चेंडूने उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला झेल मंदार ने टिपला आणि फलंदाज आणखीन एक ज्या पावली आला मैदानात त्याच पावली मैदान त्याला देखील सोडावं लागतंय. तिसरा आपण जर पाहिलं तर प्रफुल्लने दिलं, परंतु त्याच्यानंतर विकेट आली. वैभव शून्यावरती बाद झालाय. दक्ष आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर आता नवीन बॅटर येतोय. बॅटची काढा, आणखीन एक विकेट मिळते का पाहूया. आणि मिळाली आहे देखील. पहा, हॅट्रिक घेतली आहे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू गोलंदाज गणेश याच्या नावावरती 3 विकेट आल्या लगातार आणि पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू देखील ठरलाय गणेश. आणखीन एक धक्का पहिला, आणखीन एक खेळाडू बाद. मधील 2 बॉल अजून एक बाकी आहेत. आणखीन एक विकेट मिळते का, परंतु क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफला होता. प्रयत्न केले होते, झेल जर टिपला असता तर चौथी विकेट आली असती, परंतु झेल सुटलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु आणखीन एक विकेट मिळेल धावबादची. या षटकामध्ये 4 विकेट गेल्यात, केवळ धावा केल्यात त्या खर्च त्या 6. आणखीन एक विकेट येते.
चांगली गोलंदाजी वैभव पाटीलची पाहायला मिळाली. रुपेश यांची देखील चांगली गोलंदाजी. गणेशने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. हे शेवटच्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केले त्या 6 आणि विकेट देखील जर पाहिलं तर हॅट्रिक देखील घेतली आणि एक धावबादची विकेट देखील आली आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 4 विकेट आल्यात. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. बॉल तिकडे स्टॉप होतोय. फिल्डिंग चांगली केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते धाव फलकावरती ती 42. विजयासाठी बनवायच्या त्या 43 धावा. 24 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच मरुआई विरुद्ध SMCC. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी SMCC विरुद्ध मरुआई. चला पहिला डाव संपलाय. पहिली इनिंग संपली आहे. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला टॉससाठी या. पुन्हा एकदा तुम्हाला वेळ दिली आहे. त्या वेळेमध्ये आलात तरच पूर्ण षटकं खेळायला मिळतील. अन्यथा तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाऊ शकतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन तुमचं लक्ष वेधतोय मरुआई विरुद्ध SMCC. चला कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये. हॅलो हॅलो हॅलो. तर या ठिकाणी मॅच नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल SMCC विरुद्ध मरुआई. दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मॅच नंबर 2 जी आपल्याला पाहायला मिळते या हॅलो या ठिकाणी मयूरजी तरकारी साहेब यांच्या हस्ते मॅच नंबर 2 चा आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी जे आपले या स्पर्धेचे सर्वेसर्वा आणि युवा सेना शाखा अध्यक्ष श्री राहुल कुरबाडकर साहेब यांच्या हस्ते आपण मॅच नंबर 2 चा या ठिकाणी टॉस करणार आहोत. आणि निश्चितच अगदी पाटीलपाडाचा संपूर्ण रंगणारा थरार जो आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी आपण पाहिलं सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 2 चा आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन आणि SMCC आणि त्याचबरोबर मरुआईचे कर्णधार चला आपण दोघांनाही विनंती असेल. दोन्ही कर्णधार आपल्याला दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला विनंती असेल जर आपण लेट आलात तर आपल्या षटक कमी केली जातील याची नोंद घ्या. आयोजकांकडून ज्या सूचना येत आहेत त्या सूचनांचं आपल्याला पालन करावं लागेल. जे पहिली मॅच आपण उद्घाटनी सामना पाहिला. उद्घाटनी मॅच 5 ओव्हरची होती परंतु संघ लेट आल्यामुळे त्या ठिकाणी चेंजेस केले गेले, बदल केले गेले. जसा आयोजकांकडून निर्णय येतोय तसं आम्ही लक्ष वेधतोय आपल्याकडे. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाच्या राईट साईडला उजव्या बाजूला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मरुआईनी SMCC चे कर्णधार SMCC चे कर्णधार या ठिकाणी आलेत. मरुआई संघाचे कर्णधार चला आपल्याला देखील विनंती आहे. सात षटकांचा सामना असेल. या ठिकाणी युवासेना शाखा अध्यक्ष राहुलजी तुरबाडकर साहेब यांच्या हस्ते आपण मॅच नंबर 2 चा टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा या स्पर्धेचे आयोजक भगवा चषक 2025 चा जो थरार. मी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते मॅच नंबर 2 चा टॉस करायचा. दोन्ही कर्णधार आपण देखील या. एका बाजूला SMCC आणि दुसऱ्या बाजूला मरुआई या दोन संघांदरम्यान टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. टॉसचा बॉस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो म्हणजेच मरुआई या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करायचं. निश्चित अनेक स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये आपण सातत्यपूर्ण खेळल्यात परंतु युवा सेना भगवा चषक आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी युवा सेना शाखा अध्यक्ष राहुलजी तुरबाडकर साहेबांची स्पर्धा खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? सर ही युवा सेना दरवर्षीची खूपच चांगली टुर्नामेंट असते आणि खूपच चांगलं वाटते खेळायला. थँक्यू. तर तुमच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर दुसऱ्या बाजूला SMCC चे कर्णधार आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतात. आज जरी लाजत असेल तर तुम्हाला बोलावं लागेल. टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असतात? टॉस जिंकला असता तर आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. निश्चित ही स्पर्धा खेळत असताना एक मोठं असं लक्ष काय असेल या स्पर्धेमधलं? लक्ष काय पोरांवर डिपेंड आहे. खेळले तर खेळतील, मारतील म्हणजे
आहे आमच्या पोरांवर भरोसा. कधी आम्ही मॅच जिंकले नाही पण या टायमाला पूर्ण जान लावून टाकू. निश्चित तुमच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोनही कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते आणि फोटो सेशन देखील केलं जाईल. मी दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करेन. धन्यवाद साहेब. तर मॅच नंबर 2चा या ठिकाणी टॉस झालाय. टॉस एका बाजूला मरुआई या टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच नंबर 2, परंतु त्याआधी आपण पाहणार आहोत सेकंड इनिंगचा थरार. हॅलो. या ठिकाणी मरुआई टीमचे 5 खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे अवेलेबल नाही आहेत खेळाडू, त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी टीमला या ठिकाणी पॅनलाइजचे 5 रन एक्स्ट्रा दिले गेलेत आणि त्यांच्या टीमला पॅनलाइज केले गेले 5 रनसाठी. याची आपण नोंद घ्या. आयोजकांकडून सूचना आल्यात, आपले खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे आयोजकांकडून या ठिकाणी हा जो निर्णय घेण्यात आलाय तो तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल. आणि आपण ही स्पर्धा खेळत असताना मॅच नंबर 2 ही 6 षटकांची असेल आणि पुढचे संघ खेळणारे संघ या भगवा चषक 2025 महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणारे संघ या दोन्ही टीमना विनंती असेल की आपण या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये खेळणारे खेळाडू आपण जर त्या ठिकाणी उपस्थित नसाल, आयोजकांकडून जो योग्य निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. याची आपण नोंद घ्या. थँक्यू. मरुआई किंगला 5 धावांची पॅनल्टी देण्यात आली आहे, कारण त्यांचा संपूर्ण स्क्वॉड या ठिकाणी उपस्थित नव्हता. खेळाडू सकट आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे. फक्त कर्णधाराला आणि मरुआई किंग टीमला 5 धावांची पॅनल्टी देण्यात आली आहे. शिस्तबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुम्हाला काटेकोरपणे जे काही नियम दिलेत त्या नियमांचं पालन करावं लागतं आणि त्याचं पालन केलं नाही तर तुम्हाला पॅनलाइज देखील करू शकतात आणि ते केलं आहे. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही टीमला 2 षटकं कमी करण्यात आली आणि नेक्स्ट मॅचमध्ये मरुआई किंगला 5 धावांची तब्बल पॅनल्टी देण्यात आली आहे. क्रिकेटमध्ये एक धाव महत्त्वाची असते, तर आता पुढच्या मॅचमध्ये 5 धावांची पॅनल्टी घेऊन खेळणार आहेत मरुआई किंग. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्ष आणि विशाल पाटील आणि हर्ष अडसूळ हे 2 फलंदाज आघाडीचे दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं. ह्या षटकामध्ये हर्षला बॅटिंग करावी लागेल. हा बॉल चांगला होता, ड्राईव्ह केलाय, बॉलर्स बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने केलाय. कार्पेटच्या सहीने क्षेत्ररक्षक तिकडे लॉंग ऑन मध्ये आलाय. एक सिंगल आली आहे. श्री गणेश केला एका धावेने. एकही धावेच्या मदतीने खातं खोलतोय हर्ष आपल्या स्वतःचं देखील आणि टीमचं देखील. 43 धावांचा पाठलाग चालू आहे. त्यासाठी 2 खेळाडू महत्त्वाचे दाखल झालेत. विशाल पाटीलने चांगली गोलंदाजी केली, हर्षने थोडासा मागडा ठरला, परंतु त्याला आता बॅटिंग करावी लागेल. दोघांनाही बॅटिंग करावी लागेल. या पहिल्या मॅचमध्ये जिंकायचं असेल. लीग फॉर्मॅट आहे आणि लीग फॉर्मॅटचा हा सामना आपण पाहतोय, ही स्पर्धा पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. त्या बॉलवरती थांबवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सिद्धेशने. चांगली गोलंदाजी दोन्ही बॉलवरती जर पाहिलं तर थांबवण्याचा प्रयत्न केलाय. 43 धावांचा पाठलाग. 42 केले होते, 43 धावा 4 षटकामध्ये करायचं. त्यापैकी 2 बॉल चांगले राहिले. हा बॉल देखील त्याच टप्प्यावरती पुन्हा एकदा कट्टरचा वापर पाहायला मिळाला. बॉल बाहेर निघाला थोडासा आणि फलंदाज विशाल पाटीलला आणखीन एक चेंडू निर्धाव टाकण्यात आलाय. थांबवण्याचा प्रयत्न, थोडासा अडखळत खेळतोय विशाल पाटील. पहिल्याच षटकामध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतात, भरपूर समाचार घ्यावा लागतो. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. म्हणजे कव्हरला आपण जर पाहिलं तर खेळाडू नाही आहेत, तिकडे जर फटके खेळत तर धावा येऊ शकतात, परंतु त्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे गोलंदाज सिद्धेशची. पुढचा बॉल, हा बॉल चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला जागा बनवली आणि फटका खेळला. बॉल 1 बाउंस सीमारेषा पलीकडे गेला, चौकार ठोकलाय विशाल पाटीलने. पाटीलने देखील दिलं हो, तो देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला आहे आपल्या टीमसाठी. किंग उद्धव टीमसाठी दाखल होतं खेळण्यासाठी विशाल पाटील. 2 बॉल गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचे होते सिद्धेशचे, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर
एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाहिला आणि बॉलला पाठवलं सीमारेच्या पलीकडे, चौकार वसूल करण्यात आलाय. चांगली सुरुवात, चांगली बॅटिंग दोघांकडून देखील, दोन्ही टीमकडून चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या हर्षने 15 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात आतापर्यंत धावा आल्यात त्या 5 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल सिद्धेशचा, हा देखील फुल टॉस, पुन्हा एकदा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, त्या ठिकाणी फटकेबाजी विशालची पाहायला मिळते आणि या बॉलवरती देखील आलाय खणखणीत असा चौकार. चा 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. पहिले 3 बॉल चांगले होते, पहिला चेंडूवरती सिंगल आली, 2 बॉल डॉट आले आणि नंतरच्या 3ही बॉलवरती भरपूर समाचार घेण्यात आले आणि 3 चौकार ठोकले विशाल पाटीलनं. 13 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या श्रीराम मित्र मंडळाच्या होत्या त्या 15, परंतु आता किंग उद्धवच्या 13 आहेत. 43 धावांचा पाठलाग येणारे 18 बॉल आणि 30ची आवश्यकता. मॅच आपल्याला पाहायला मिळते, 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. मयूर तरकरिया यांचा संघ आपण पाहतोय, किंग उद्धव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असणारे विजयासाठी आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी इक्वेशन 18 बॉल आणि 30 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10 धावा बनवायच्याच आहेत मॅच जिंकण्यासाठी. पहिला सामना लीग फॉर्मॅट पद्धतीने खेळली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय. पाटीलपाडा क्रिकेट क्लब यांचं आयोजन आपण पाहतोय, राहुल तुरबाडकर यांचं आयोजन आपण पाहतोय. अगदी जर पाहिलं तर मयूर तरकर आणि त्यांची संपूर्ण टीम यांना सोबत घेऊन केलं गेलेलं हे आयोजन युवा सेना भगवा चषक आणि पहिला दिवस पहिला सामना आपल्यासमोर रंगतोय आणि चांगलाच सामना रंगलाय. पहिला देखील 13 धावा आल्यात पॉवर या षटकामध्ये, तशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय किंग उद्धव टीमने देखील. 13 बनवल्यात बिनबाद 13. एकही विकेट पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये आली नव्हती आणि भागीदारी आपण जर पाहिली तर सेम सिच्युएशन दोन्ही टीमची पाहायला मिळते. आता बॅटिंग करत असताना किंग उद्धव देखील तशाच पद्धतीने पुढे पुढे जात असताना पाहायला मिळतोय. 13 बनवले त्यांनी देखील. आता गोलंदाजी मार्कवरती एक युवा खेळाडू आता आदर्श दाखल झालाय. आदर्शला देखील आपण पाहिलं होतं गोलंदाजी करत असताना दांडा चॅम्पियन्स लीग या स्पर्धेमध्ये, परंतु आता स्वतःच्या टीममध्ये खेळत असताना पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. थोडासा खर्चिक राहिला होता दांडा चॅम्पियन्स लीगमध्ये, परंतु आता या स्पर्धेमध्ये आपल्या टीमकडून खेळत असताना पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं. हर्ष अडसूळसारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे, पाहूया कशा पद्धतीने केली जाते. हा ट्रॅकर होता, पुल केलाय हर्षच्या बॅटमधून, चांगला फटका अगदी दूरवरती, गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा येतोय षटकार. पहिलं तर बाहेर टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. हर्षने बॅटवरती बॉलला घेतलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार त्याने ठोकलाय. 6 धावा आल्यात. या 6 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. षटकार ठोकलाय हर्षने. अगदी जर पाहिलं तर हर्षला असे चेंडू टाकले तर तुम्हाला ते बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच घेऊन यावे लागतील आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. हॅलो चिक या ठिकाणी लवकरच
गोला टाकण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली राहिली आहे, एक सिंगल मिळेल. या ठिकाणी थोड्याच वेळात मान्यवरांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय कुणाल सरमळकर साहेबांचं आगमन या ठिकाणी होते. मागील स्पर्धा देखील आपण पाहिली, दांडा चॅम्पियन्स शिवसेना विभाग प्रमुख आणि डॅशिंग नेतृत्व या खार आणि सांताक्रूज विभागामधील, तसेच बांद्रा कोलगेटमध्ये देखील त्यांची स्पर्धा आपण पावसाळी स्पर्धा पाहतो नेहमीच, आणि या वर्षी देखील त्यांची स्पर्धा जून महिन्यामध्ये येते. अगदी त्यांचं आगमन थोड्याच वेळात त्या ठिकाणी होईल. सन्माननीय आदरणीय विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये होईल. आणि राहुल तुर्बाडकर साहेबांनी केलेलं आयोजन पाहण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कुणालजी सरमळकर साहेब यांचं आगमन काही क्षणामध्ये या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. पाटीलपाडा क्रिकेट क्लब यांचं आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये सन्माननीय आदरणीय डॅशिंग नेतृत्व कुणालजी सरमळकर साहेब विभाग प्रमुख यांचं आगमन थोड्याच वेळात होईल. पुढचा बॉल आदर्शचा फुल टॉस बॉल, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, बॉल देखील थांबणार नाहीये, बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक पडला परंतु बॉल निघून गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि बॉल मात्र सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल. 4 आल्यात. या षटकामध्ये 5वा चौकार विशाल पाटीलच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. फुल टॉस त्याचा देखील समाचार घेण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आता डीप विकेट मधून येईल. जेल टिपेल आणि विशाल पाटीलला परतावा लागेल. पहिला धक्का, पहिली विकेट. असताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये देखील जर पाहिलं तर आता रुपेश तारकर दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी अष्टपैलू कामगिरी करणारे. संघाची धावसंख्या झाली ती 28 ला एक खेळाडू बाद झालाय. 28 झाल्यात. 28 ला एक खेळाडू बाद झाला. 28 धावांची भागीदारी या दोन खेळाडूमध्ये. 13 चेंडू बाकी आहेत आणि 15ची आवश्यकता. 13 बॉल आणि 15. हर्षने देखील एक षटकार ठोकलाय. हर्ष अडसूळ नेहमीच जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट तो देखील खेळता आलाय आणि या दांडा कोळीवाडा गावाचं नाव त्यांनी नेहमीच एका चांगल्या पटलावरती तो देखील घेऊन गेलाय. उमेश इलेव्हन या टीममध्ये नेहमीच त्याला आम्ही पाहतो आणि अगदी आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी तो देखील चांगलं क्रिकेट खेळतो. परंतु आता किंग उद्धव टीमसाठी त्याला खेळावं लागेल. बॅटिंग करतोय तो. हलक्या हाताने पुश केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मधून येईल. एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 29 झाल्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे त्या अजूनही 14 धावा. 12 चेंडू 14ची आवश्यकता. सन्माननीय आदरणीय विभाग प्रमुख या ठिकाणी कुणालजी सरमळकर साहेबांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आणि भेट देण्यासाठी आदरणीय विभाग प्रमुख आणि एक डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ओळखलं जातं असे कुणालजी सरमळकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं हार्दिक असं स्वागत. चला 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळते. विभाग प्रमुख
अगदी डॅशिंग नेतृत्व आणि जर पाहिलं तर एक यशस्वी आयोजक, मुख्य आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं असे कुणालजी सरमळकर साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. युवा सेना भगवा चषक आणि ती स्पर्धा राहुल मुरबाडकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी साहेबांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होतं. युवा सेना भगवा चषक आणि कुणालजी सरमळकर साहेब एक आयोजक म्हणून ज्यांना पाहतो आणि अगदी महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची चर्चा होते, अगदी फ्लॅग्स बॅनर लावण्यामध्ये कोणते अग्रस्थानी असतील तर अगदी कुणाल सरमळकर साहेबांकडे पाहिलं जातं. एक पावसाळी स्पर्धा बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये नेहमीच चांगल्या दर्जाची स्पर्धा, मोठी स्पर्धा, महाराष्ट्रामधील एक मोठी स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा येणाऱ्या जून महिन्यामध्ये आपल्याला साहेबांच्या 28-29 जूनला नक्कीच बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये पावसाळी रबर बॉल एका मोठ्या रकमेची स्पर्धा तुमच्या भेटीला येते. लवकरच ही स्पर्धा पावसाळी रबर बॉल स्पर्धा, ज्या स्पर्धेची वाट संपूर्ण महाराष्ट्रभर पाहत राहतो. 5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा साहेबांच्या वतीने आणि सर्वात मोठी स्पर्धा येणाऱ्या 27 आणि 28 जूनला बांद्र्याच्या कोलगेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सन्माननीय आदरणीय आपण तर पाहिलं तर माजी मुख्यमंत्री आणि आता तथा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब यांचे अगदी विश्वासू जवळचे कुणाल सरमळकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झाले. आपलं हार्दिक असं स्वागत. पाटीलपाडा क्रिकेट क्लब, कैलासवासी विलास पेलू यांच्या स्मरणार्थ युवा सेना भगवा चषक 2025 सन्माननीय युवा सेना शाखाध्यक्ष राहुल तुर्बाडकर साहेब यांच्या माध्यमातून केलं गेलेलं हे भव्य दिव्य आयोजन आणि त्यामध्ये अगदी डॅशिंग नेतृत्व बांद्र्याचं, सांताक्रूज आणि खारमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची चर्चा होत असते असे कुणालजी सरमळकर साहेब यांचं देखील आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. रिवर्सचा फटका खेळलाय हर्षने आणि त्याच्या बॅटमधून हा फटका येतोय 4 धावांसाठी चौकार. साहेबांना आपण पाहतो, तसेच जर पाहिलं तर आज राहुल तुर्बाडकर साहेबांना पाहतोय आणि व्यासपीठावरती महाराष्ट्रामधील नंबर 1 ची स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये मालिकेवरासाठी बाईक देखील दिली जाते. तसेच जर पाहिलं तर यावर्षीचं रक्कम असणारे 5 लाख रुपये. पावसाळी रबर बॉल स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत ज्या स्पर्धेची वाट पाहतो ना, ती पावसाळी स्पर्धा कोलगेटच्या बांद्र्याच्या कोलगेट ग्राउंडवरती ती तुमच्या भेटीला येते. जून महिन्यामध्ये ती स्पर्धा अगदी 5 लाख रुपये स्पर्धा असणारी, 5 लाखाचं पारितोषिक असणारी स्पर्धा ती तुमच्या भेटीला येते आणि त्या स्पर्धेचे आयोजक विभाग प्रमुख डॅशिंग नेतृत्व सन्माननीय आदरणीय कुणाल सरमळकर साहेबांना आपण पाहतोय अगदी स्क्रीनवरती. संघाची धावसंख्या झाली 38 झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता, 5 धावांची अजूनही आवश्यकता असणारे विजयासाठी. 38 झाल्यात, 5 ची आवश्यकता आहे. हर्ष चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा फटका पुन्हा एकदा अटेम्प्ट केला आहे. क्षेत्ररक्षक होते, मिस फिल्डिंग झाली आहे. हर्षच्या बॅटमधून हा फटका, 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते 40 या आकड्यावरती. संपूर्ण तुम्ही मुंबईमध्ये प्रवेश कराल कुठून, पुण्यातून मुंबईत यायचं असेल तर पूर्ण मुंबईवर बॅनर आणि फ्लॅग कोणाचे असतील तर साहेबांचे आपल्याला पाहायला मिळतात. ते नाव चर्चेमध्ये आपण पाहतो नेहमीच. प्रत्येक आणि अव्वल स्थानी जिकडे जिकडे बॅनर असतात त्यामध्ये कुणाल सरमळकर साहेबांचे फ्लेक्स आणि बॅनर आपण नेहमीच पाहतो. मोठा फटका, मॅच फिनिश केले हर्षने, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच मॅचमध्ये दणदणीत विजय संपादित केलाय. किंग उद्धव, मयूर तरकर यांनी त्यांची संपूर्ण टीम पहिल्याच मॅचमध्ये अगदी चांगली कामगिरी राहिली आहे. चांगला